देव ऋषी नारद म्हणजे अखंड या सृष्टीचे पहिले पत्रकार हो. देव ऋषी नारदांची अनेक लीला आपल्याला पाहावयास मिळाल्यात. धर्माच्या रक्षणासाठी नारद मुनी सदैव धावून आलेले आहेत. सज्जनांना मार्ग दाखवण्यासाठी आणि दुर्जनांना सुद्धा त्यांच्या पापातून मुक्ती देण्यासाठी, ज्ञान देण्यासाठी नारद मुनी धावून आलेले आहेत. तिन्ही लोकांमध्ये नारद मुनी फिरत असतात. भगवंताच्या नामाचा प्रचार त्या ठिकाणी करत असतात आणि माणसानं जीवन जगावं कसं हे नारद मुनींनी तिन्ही लोकांमध्ये सांगितलेलं आहे. अहो, शास्त्रामध्ये देव ऋषी नारद मुनींना भगवंताचं मन म्हटले. या सृष्टीच्या रक्षणासाठी भगवंताने जे जे अवतार घेतले त्या भगवंताच्या सगळ्या लीलामध्ये नारद मुनींची महत्त्वाची भूमिका आहे. अनेक गोष्टींचं निराकरण देव ऋषी नारद मुनींनी केले. लक्षात घ्या, सद्गुणांना मदत केली परंतु राक्षसांना सुद्धा मदत केली. मित्रांनो, आज आपण भागवत ऐकतो, आज आपण रामायण ऐकतो, आज आपण महाभारत ऐकतो. हे सगळे जे ग्रंथ आहेत नारद मुनींचे विचार आहेत या ठिकाणी. आणि याच विचारानं प्रेरित होऊन ऋषी मुनींनी हे ग्रंथ लिहिलेत. मित्रांनो, अखंड विश्वातले जे गुरु आहेत ना, सगळ्या गुरूंचं गुरु देव ऋषी नारद मुनींना म्हटलं जातं. गुरूंचा गुरु. म्हणूनच मित्रांनो, आज आपण देव ऋषी नारद मुनींची सुंदर अशी जन्माची कथा ऐकणार आहोत आणि त्यांचा विवाहाचा तो प्रसंग अक्षरशः आपल्या डोळ्यात पाणी येईल असा हा प्रसंग आहे, विवाहाचा आणि जन्माचा. कोण होते नारद मुनी? आणि मित्रांनो, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत आपण ऐका, कारण देव ऋषी नारद मुनींची ही माहिती ऐकल्यानंतर गुरुपासून मिळणारं ज्ञान तुम्हाला लवकर मिळेल बघा आणि साध्य होईल. माहिती आवडली तरच लाईक करा आणि चॅनलवरती प्रथम असाल तर जरूर सबस्क्राईब करा खरी माहिती जाणण्यास. तर मित्रांनो, श्रीमद भागवत आणि वायू पुराण याच्यामध्ये नारद मुनींचं वर्णन दिव्य ऋषी म्हणून केले. मुनींचे देवता ऋषीराज म्हणून वर्णन केलेले, संबोधित त्यांना केलेलं आहे. तिन्ही लोकांमध्ये प्रसिद्धी त्यांना बघा. भगवान श्री विष्णू देवाचे जे भक्त आहेत ना, देव ऋषी नारद मुनींना ब्रह्मदेवाचे मानसपुत्र मानतात आणि ब्रह्मदेवांच्या 6 पुत्रापैकी लहान पुत्र आहेत नारद मुनी. आणि सुंदर अशी कथा ऐकूया आपण जन्माची. मित्रांनो, गंधर्व तथा अप्सरा ब्रह्मदेवाची घोर अशी तपश्चर्या करत होत्या. आणि या गंधर्वामधील एक गंधर्व, त्याचं नाव होतं उपबर्हन. आणि या गंधर्वानं शृंगार केला, सुंदर असा शृंगार केला आणि तो हातवारे त्या ठिकाणी करू लागला. त्यामुळे जे बाकीचे गंधर्व होते, उपासना करत होते, त्यांच्या त्या ठिकाणी भंग होऊ लागला उपासनेमध्ये. आणि हा उपबर्हन जो गंधर्व आहे तो नाचू लागला, हातवारे करू लागला. आणि प्रत्यक्षात त्या ठिकाणी ब्रह्मदेव आले आणि ब्रह्मदेवाने हे सगळं पाहिलं की माझ्या भक्तांना त्रास होते. आणि ब्रह्मदेवानं या उपबर्हनला बघा शाप दिला, शूद्र योनीमध्ये जन्माला येशील असा शाप त्या ठिकाणी मिळाला. आणि ब्रह्मदेवाच्या शापाने कालांतराने एक सुंदर असा एक बालक, याचा जन्म शूद्रा नावाचे दासी, या दासीच्या पोटी झाला. आता मुलाचं नाव ठेवलं नारद. आणि पुढे थोड्याच दिवसामध्ये नारदाच्या या पित्याचा मृत्यू झाला. 5 वर्षाच्या काळानंतर मातेचाही मृत्यू झाला. वय होतं नारदाचं फक्त 5 वर्ष. आणि हे सगळं आता आई वडील नाही, कुणी नाही. नारद जंगलात गेले आणि ऋषींच्या बरोबर त्या ठिकाणी भजन करू लागले. 5 वर्षाचं बाळ, 5 वर्ष नारद मुनींचं वय होतं. पिंपळाच्या झाडाखाली ध्यानस्थ झाले, भगवंताचं नामस्मरण करू लागले. आणि त्यांच्या हृदयामध्ये भगवंताचं दर्शन झालं, चित्र दिसलं त्यांना भगवंत. आणि त्यांनी ठरवलं की ईश्वर सत्य जाणायचंच आपण, एवढी आणि तप करायचं. आणि नारद मुनी ध्यान लावून बसले. वय फक्त 5 वर्षाचं बघा. आणि त्या ठिकाणी आकाशवाणी झाली की हे बालक, या जन्मात तुला दर्शन होणार नाही माझं, परंतु पुढच्या जन्मामध्ये तू माझा पार्षद म्हणून येशील. आणि नंतर नारदानं विष्णुदेवांची फार मोठी म्हणजे तपश्चर्या केली आणि भगवंत त्या ठिकाणी प्रसन्न झाले. आणि नंतर पुढे ज्येष्ठ महिन्यातली कृष्ण पक्ष प्रतिपदा या दिवशी ब्रह्माजीचा हा मानसपुत्र म्हणून नारद ब्रह्मलोकामध्ये अवतरित झाले. अशी कथा नारद मुनींच्या जन्माची बघा. आणि नारद मुनींचा विवाहाची सुंदर अशी कथा आपण ऐकून, अतिशय सुंदर आहे बघा, की भगवंताची लीला कशी असते ते पहा. जे होणार आहे ते होतेच. ब्रह्मपुत्र नारद मुनींचं विवाहाचं वय झालं आणि ब्रह्मदेवांनी इच्छा व्यक्त केली की नारदाचा विवाह व्हावा आणि ब्रह्मदेवानं रचलेल्या या सृष्टीमध्ये नारदानं जीवन जगावं सामान्य लोकांप्रमाणे. आता ब्रह्मदेवांचं म्हणजे आपल्या पित्याचं बोलणं नारद मुनींनी ऐकलं आणि नारद मुनींनी त्या ठिकाणी नाही म्हणून विवाहाला सांगितलं. मला विवाह नाही करायचा, मला साधू ऋषी मुनी यांच्या बरोबर जाऊन तपश्चर्या करायची,
या सामान्य संसारामध्ये मला घुटमळायचं नाही. आता हे ऐकल्यानंतर ब्रह्मदेवाला राग आला आणि ब्रह्मदेवानी नारद मुनीला शाप दिला की तू आता कायमचा अविवाहित राहशील, कायमचा. आणि त्या ठिकाणी नारद मुनीला अजिबात या गोष्टीचं बघा वाईट वाटलं नाही. परंतु पुढे पहा भगवंताची लीला कशी सुंदर अशी कथा विवाहाची पुढे बघा. तर एकदा नारद मुनी भगवान विष्णूंची तपश्चर्या करत होते. ठिकाणी देवराज इंद्राला भीती वाटली की नारदानं जर तपश्चर्या जोरात केली आणि सगळी शक्ती त्याला जर नारदाला मिळाली तर स्वर्ग तो घेईल. आणि नारद मुनींची तपश्चर्या भंग करण्यासाठी कामदेवाला पाठवलं. स्वर्गातील अप्सरा, सुंदर सुंदर अशा अप्सरा त्या ठिकाणी पाठवल्या नारद मुनीकडं. ह्या सगळ्या अप्सरा गेल्या, म्हणजेच कामदेव त्या ठिकाणी गेले. नारद मुनींची तपश्चर्या भंग करू लागले. परंतु कामदेवांनाही ते शक्य झालं नाही नारद मुनींची तपश्चर्या भंग करण्याची. उलट कामदेवाला भीती वाटली आणि कामदेवाने अक्षरशः नारद मुनींचे पाय पकडले. क्षमा करा मला, भगवंताशी म्हणू लागले. आणि कामदेव त्या ठिकाणी निघून गेले. आता हे सगळं झाल्यानंतर नारद मुनीला गर्व झाला ना की कामदेवालाही मी हरवलं, कामदेव काय करू शकत नाही माझ्या बाबतीत. गर्व झाल्यानंतर नारद मुनी वैकुंठाला गेले, पण एक अहंकाराने गेले बघा. आणि भगवंताला सगळं समजलं, कारण अंतर्ज्ञानी हो, अखंड विश्वाचा मालक. आणि नारद मुनींनी सगळी घडलेली घटना त्या ठिकाणी सांगितली. भगवान श्री हरी विष्णुदेव मनातली मनात म्हणाले की माझ्या भक्ताला अहंकार झालाय आणि आता हा अहंकार मला घालवलाच पाहिजे. आणि याच्यानंतर नारद मुनी सांगितल्यानंतर सगळी घटना निघून आले परत माघारी वैकुंठाहून. आणि भगवंतानं लीला केली. प्रत्यक्षात भगवान श्री हरी विष्णुदेवांनी नारद मुनींच्या मार्गामध्ये एक सुंदर असं नगर वसवलं. मायेनं आपल्या अतिशय सुंदर त्या नगरातून नारद मुनी चाललेले होते. सुंदर असा एक महाल दिसला त्या राजाचा. राजाही त्या ठिकाणी होता. आणि राजानं नारद मुनीला पाहिल्यानंतर जवळ बोलून घेतलं. नारद मुनीला बसायला आसन दिलं, पाया पडला हा राजा. आणि राजानं आपल्या मुलीला त्या ठिकाणी बोलून घेतलं. राजाची मुलगी अतिशय सुंदर दिसाय होती. आणि राजानं सांगितलं की मुनी महाराज, माझ्या मुलीचा तू हात पहा, भविष्य सांगा, तिचा मला विवाह करायचा आहे. आता नारद मुनींनी सुंदर अशा त्या राजाच्या मुलीचा, राजपुत्रीचा हात हातामध्ये घेतला. आणि नारद मुनीच्या मनामध्ये आलं की अशा राजपुत्रीबरोबर मला विवाह करायचा आहे. आता नारदानं हात हातात घेतल्यानंतर पाहिलं, नारद मुनीला समजलं त्या की या राजपुत्रीचा ज्या पुत्राबरोबर विवाह होईल, राजपुत्राबरोबर, तो या सृष्टीमध्ये सर्वश्रेष्ठ होईल, ज्ञानी होईल आणि संसार हे त्याच्या पायाशी नतमस्तक होईल. आता नारद मुनीला हे सगळं समजल्यानंतर नारद मुनींनी त्या ठिकाणी बघा खरं सांगितलं नाही राजाला आणि राजपुत्रीलाही. दुसरीच माहिती काहीतरी सांगितली. आणि राजानं त्या ठिकाणी सांगितलं की आता 4-5 दिवसानंतर माझ्या मुलीचा मला विवाह करायचा आहे. आणि त्यासाठी या संपूर्ण राज्यातून सुंदर सुंदर असे राजकुमार त्या ठिकाणी पाहायला येणार आहेत. आणि माझ्या मुलीला जो पसंत पडेल त्याच्या गळ्यात ती मला टाकेल. आता हे सगळं नारद मुनींनी ऐकलं. नारद मुनी वैकुंठाला सरळ गेले निघून. आणि भगवंताला हे सगळं सांगू लागले. म्हणले, भगवंता मला एवढं सुंदर बनवा, अतिशय सुंदर बनवा की या विश्वामध्ये माझ्या इतकं रूप सुंदर कुणाचं नसावं. तरी भगवंतानं सगळं ओळखलं की नारद मुनीच्या मनामध्ये काय आहे माझ्या भक्ताच्या. देव त्या ठिकाणी भगवान श्री विष्णुदेव म्हणाले, नारद मुनी तुम्ही घाबरू नका, तुम्हाला अतिशय मी सुंदर बनवतो, अतिशय सुंदर, या विश्वामध्ये कुणी सुंदर नाही असं बनवतो. माझा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे, तुम्ही त्या विवाहाच्या ठिकाणी जा तुम्ही. आता नारदाला वाटलं देवांनी मला सुंदर बनवले, म्हणजे सुंदर चेहरा आहे, जावा तुम्ही. नारद मुनी या पृथ्वी तलावरती आले. राजाचा महाल त्या ठिकाणी गच्च भरलेला, सगळे राजपुत्र राज्यातले आलेले, सुंदर सुंदर राजपुत्र. आणि त्या राजपुत्राच्या लाईनमध्ये नारद मुनी सुद्धा बसले. राजाची राजपुत्री त्या ठिकाणी हार घेऊन आली. प्रत्येक राजपुत्राकडे ती पाहत होती. आणि पाहता पाहता एका राजपुत्राच्या गळ्यात या राजकन्येनं हार घातला. नारद मुनीला फार वाईट वाटलं. म्हणली, मी सर्वामध्ये मी सुंदर, भगवंतानं मला बनवले, मला का बरं हार टाकला नाही. सगळी त्या ठिकाणची लोक प्रजा आलेली होती. नारद मुनींच्याकडे बघून हसू लागली सगळी खतखता. नारद मुनीला घोर असा अपमान त्या ठिकाणी वाटला. नारदाला वाटलं काय झालं, असं काय झालं मला हसतात लोक. नारद मुनी त्या महालाच्या बाहेर आले आणि एक सरोवर होता. त्या सरोवरामध्ये पाहिलं. नारद मुनीला आपलं प्रतिबिंब दिसलं. तर ते प्रतिबिंब होतं वानराचं. वानराचं प्रतिबिंब पाहिल्यानंतर नारद मुनीला फार राग आला विष्णुदेवाचा. वैकुंठाला गेले रागाने लगेच, कारण त्यांची गती म्हणजे मनाची गती हो. मनाच्या गतीनं वैकुंठाला जाऊन पोचले. आणि भगवंताला त्या ठिकाणी पाहिल्यानंतर काही न बोलता लगेच क्षणार्धात शाप दिला बघा नारद मुनींनी की हे देवा, तुम्ही माझ्या बाबतीत तुम्ही वाईट केले. मी सुंदर तुम्ही रूप देतो म्हणलं, मला वानराचं रूप दिलं तुम्ही. मी तुम्हाला शाप देतोय की या पृथ्वी तलावरती तुम्हाला जन्म घ्यावा लागेल. आणि तुम्ही ज्या वेळेला संकटात असताल, तुमच्या पत्नीचा वियोग तर सहन करावाच लागेल, परंतु तुम्ही त्या पत्नीचा वियोग सहन करताना तुम्हाला वानराची मदत घ्यावी लागेल, असा शाप दिला.
आणि परत त्या ठिकाणी नारद मुनींनी पाहिलं भगवंताच्याकडं, तर भगवंताच्या शेजारी असणारी माता लक्ष्मी त्या ठिकाणी या पृथ्वी तलावर दिसती राजकन्या दिसू लागली. बघा, ही सगळी भगवंताची लीला. आणि पृथ्वी तलावरती जो राजपुत्र होता, तो राजपुत्र म्हणजेच भगवान श्री हरी विष्णुदेव. म्हणजे सगळी लीला भगवंताची होती. बघा, तर मित्रांनो, अशा प्रकारे नारद मुनीला जो गर्व झाला तो भगवंताने त्या ठिकाणी घालवला. आणि मित्रांनो बघा, भगवंताची लीला कशी, सगळं घडत्यात ना ज्या घटना त्या घडणाऱ्याच्या असतात. नारद मुनीने शाप दिल्यामुळं अखंड या विश्वाच्या कल्याणासाठी, राक्षसांचा वध करण्यासाठी भगवान श्री हरी विष्णुदेव या पृथ्वी तलावर म्हणजेच राम म्हणून जन्माला आले. माता सीता म्हणजे लक्ष्मी माता आणि आपल्या पत्नीच्या त्या ठिकाणी वियोग सहन करावा लागला प्रभू रामचंद्रांना. आणि त्या संकटाच्या वेळी वानरांनी मदत केली. बघा, प्रभू रामचंद्रांना. बघा मित्रांनो, घटना कशा घडतात. तर एवढी ताकद ही देव ऋषी नारद मुनींची. बघा, सगळे गुरु आहेत, त्या गुरूंचा गुरु म्हटलं जातं देव ऋषी नारद मुनी. तर मित्रांनो, वाल्मिकीने जे रामायण लिहिलं, त्या रामायण लिहिण्याचं मूळ हे देव ऋषी नारद मुनी होते. जे भागवत, त्या भागवताचाही मूळ नारद मुनी आहेत. आणि जे महाभारत लिहिलं व्यासांनी, त्याचं सुद्धा गुरु हे नारद मुनीच आहेत. बघा, देव ऋषी नारद मुनी. म्हणजे विचार करा, केवढं मोठं कार्य या विश्वाच्या कल्याणासाठी नारद मुनींचं. म्हणून मित्रांनो, अखंड या विश्वातले जे गुरु आहेत, साधू संत ऋषी मुनी, त्यांना ज्ञान देणारं हे नारद मुनी आहेत. एवढंच नाही मित्रांनो, आपण आज महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये पाहतोय जी कीर्तनं चालतात ना, कीर्तनं, त्या कीर्तनाची जी गादी आहे ती देव ऋषी नारद मुनींची. बघा, असं म्हटलं जातं. का मित्रांनो, हा जो प्रचार आहे करण्याचं काम, हे पूर्वी नारद मुनींचं होतं. बघा, तिन्ही लोकांमध्ये. म्हणून नारद मुनींची गादी म्हटलं जातं कीर्तनाच्या ठिकाणची. एवढं मोठं कार्य देव ऋषी नारद मुनींचं आहे. म्हणून मित्रांनो, सुंदर अशी कथा या ठिकाणी मी संपवितो आणि गुरु नारद मुनींच्या पायाशी मी ठिकाणी होतो. सुंदर अशी ही माहिती आवडली असेल तर चॅनलवरती प्रथम असाल तर आपण नक्की सबस्क्राईब करा. विश्वासानं सुंदर अशी माहिती आपल्याला मिळेल. जय हिंद, जय महाराष्ट्र.